नमस्कार सर्वांना. तर आमच्या इथे गौराईच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू असतं, म्हणजे गौरी पूजन असतं. त्यावेळेस पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि आम्ही आमच्या इथे कॉलनीमध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्या गौराईंना हळदी कुंकू करतो. तर अशी प्रथा आहे आणि आम्ही असंच गेलो होतो. तर वेगवेगळ्या ठिकाणी खूप सुंदर अशी डेकोरेशन केलं होतं. तर मला जे जे आवडलं ते थोडे थोडे व्हिडिओ मी शूट केले. तर हे पहा, मला खूप आवडलं होतं. त्याने अशी गौराई बसवली होती, कमळ आणलं होतं आणि गणपतीचं पण खूप छान असं झाड वगैरे बनवलं होतं आणि गणपतींना असं पाळणा झुला बनवला होता आणि छान डेकोरेशन, रांगोळी सगळंच खूप छान होतं आणि म्हणून मी तिथे थोडेसे व्हिडिओ घेतले. दरवेळेस ह्यांच्याकडे काहीतरी वेगळं डेकोरेशन असतं. तर ह्यांचं एक मला खूप आवडलं होतं. त्यानंतर दुसरीकडे गेलो, तिथे पण जास्त काही नव्हतं पण छान होतं, छोटंसं सिम्पल असं होतं डेकोरेशन त्यांचंसुद्धा. तर तिथेही घेतली छोटीशी क्लिप आणि असं सगळीकडे हळदी कुंकू केलं आणि जे जे छान होते तिथे थोडे थोडे क्लिप प्रत्येकाचेच छान होते, कारण गौराई खूप सुंदर दिसत होत्या. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही असं खेळ खेळलो, फुगडी, कारण त्यावेळेस गौरीचं जागरण असतं. तर ज्या पण बायका आमच्या घरी येत होत्या त्यांच्यासोबत माझ्या सासूबाई फुगड्या खेळत होत्या आणि त्या खूप फुगड्या खेळल्या, एवढ्या की परत त्यांचे पाय दुखायला लागले. वय एवढं असून, म्हणजे नातवंड झाले तरीसुद्धा पहा त्यांना एवढी हौस आहे. पहिल्या बायकांना खूप हौस होती, आताची ती मोडत चाललेली आहे. पण वय असूनही पहा त्यांना गुडघ्यांचा त्रास आहे, त्यांनी प्रत्येकासोबत फुगड्या खेळल्या, जेवढ्या आम्ही पण नाही खेळल्या एवढ्या त्यांनी खेळल्या आणि त्यांचा आनंद एवढा होता ना, त्यांना खूप आनंद झाला. कारण फुगडी खेळून पहिल्या त्या खूप खेळत होत्या आणि ते पहा मी त्यांच्यासोबत फुगडी खेळले आणि ते उखाणे जे फुगडीच्या वेळेस म्हणत होते ना, ते पण खूप छान म्हणत होते. तर मला खूप नुसतं हसायलाच येत होतं आणि मी असं नऊवारी लूक केला होता. तर तुम्हाला कसा वाटला लूक माझा? तर फुगडी मी पण खेळली, माझ्या चिमुकलीसोबतसुद्धा खेळली. तर कसा वाटला आमचा व्हिडिओ आणि हे आमचे गौराई